मी मनापासून रगडे काका आमचे यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। त्यांच्या हाताने आज बरेचसे सामाजिक कार्यक्रम झाले, तसंच यापुढे पण आपण सर्वजणांनी आपल्या या वाढदिवसांनी सामाजिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घ्यावा आणि सर्व समाजाला जे काय करता येईल, काय मदत करता येईल, ते औषधाचे स्वरूपात असेल किंवा कुठे अनाथ आश्रम मध्ये काय मदत करणं असेल, आपण वाढदिवसानिमित्त असेच कार्यक्रम घेण्यात यावे असं मी शुभेच्छा देईल आणि मनापासून त्यांना शुभेच्छा, पुढच्या आयुष्यासाठी पण शुभेच्छा देतो। आणि भविष्यात आता मी या प्रोग्रामला आलो तर गर्दी पाहून मला असं वाटतं की पुढच्या वेळेस नक्कीच ते माझ्यासोबत सभागृहामध्ये असतील असंच या ठिकाणी शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे स्थानिक रहिवासी आणि माझी बहुजन कामगार शक्ती महासंघ महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या सर्व कार्यक्रमामध्ये या शहरामधील सर्व विविध पक्षाचे विविध संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी या वेळेला शुभेच्छा दिलेल्या आहे। वाढदिवसानिमित्त काय काय कार्यक्रम? आज वाढदिवसानिमित्त कामगाराचा एक छोटखानी मेळावा ठेवला होता शाखांमध्ये, त्या ठिकाणी स्वच्छता अभियान घेतलं आणि आजच्या दिवशी तो कार्यक्रम करून बाकी दिवसभर मी आज शुभेच्छा स्वीकारत होतो। महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत हे शहर सुंदर व स्वच्छ ठेवलेले आहे आणि यापुढेही ते स्वच्छ राहतील, एक नंबरवर कसं येईल यासाठी आम्ही संघटना, आमचे कर्मचारी अहोरात्र या कामासाठी झटणार आहेत। त्यासाठी मी त्यांना, आम्ही संघटनेतर्फे हा संदेश देतो की सर्व कामगारांनी या शहराला कसं सुरतसारखं एक नंबरवर आणता येईल त्यासाठी आम्ही स्वच्छतेमध्ये भर देणार आहोत। महानगरपालिकेच्या आमची बहुजन कामगार शक्ती महासंघ ज्या ठिकाणी कार्यरत आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची एकही आम्ही समस्या ठेवलेली नाहीये। ती भरतीपासून असो, त्यांना वेतनवाढी देणं असो, अशा अनेक प्रश्न आम्ही मार्गी लावलेले आहे आणि काही अनुकंपाचे, लाड कमिटीचे जे मलेरिया मजुराचे वगैरे आहे ते लवकरच ते पण निकाली निघतील आणि त्यांना नोकरी लागतील, ही संघटनेची भूमिका आहे। मला जे कर्मचाऱ्यांनी माझ्या सर्व इथल्या द्वारकापुरीच्या रहिवासींचे भरभरून प्रेम देणं ते मी आयुष्यात त्यांचे कधी उपकार माझ्याकडे फिटणार नाही, त्याच्यासाठी मी कितीही झिजलो तर माझे किती कमीच आहे, त्यामुळे सर्वांचे माझ्यावर खूप उपकार आहे। संघर्ष आम्ही जीवनात महानगरपालिकेत गेल्या 30 वर्षापासून आम्ही संघटना झालो तर आम्ही आमच्या जीवनात बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की संघर्ष शिका, संघटित आणि संघर्ष करा। संघर्ष आमच्या जीवनात नेहमीच आहे, त्यामुळे आमचा संघर्ष सतत चालू राहील। आमचा अस्मिता क्षण 2016 मध्ये जो कामगार मेळावा शहरामध्ये जो याच्यात भरवला होता, त्या ठिकाणी या एकच पक्षाचे नाही तर शिवसेना, बीजेपी पासून सर्वच पक्षाचे पुढारी त्या ठिकाणी येऊन सर्व कामगारांना त्यांनी दिवाळीसाठी एक मोठा त्यांनी अनाउन्सिंग केली त्यावेळेस आणि कर्मचाऱ्याला 12 वर्ष 24 वर्ष बोनस वगैरे देऊन त्यांनी या मोठी आमची संघटनेचे पाया मजबूत केलेला आहे। मी संजय रगडे, बहुजन कामगार शक्ती महासंघाचा संस्थापक अध्यक्ष।
and press the bell icon. Never miss an update.